स्वागत आहे। आतापर्यंत भरपूर से साडी कलेक्शन, ज्वेलरी कलेक्शन, कुर्ता कलेक्शन, कुर्ताचे सेट कलेक्शन असे भरपूर हॉल व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे। आज पहिल्यांदाच कॉर्ड सेटचं कलेक्शन मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। भरपूर छान कलेक्शन आहे, अफोर्डेबल कलेक्शन। काही जे आहे ते कॉर्ड सेटमध्येच नाईट ड्रेसेस आहेत, सो काही कॉर्ड सेट इन्क्लूड केलेत आणि थोडेफार नाईट ड्रेस इन्क्लूड। काही जे कलेक्शन आहे ते अंडर 1000 आहे आणि मला वाटतं एकच जे आहे ते अबाउट 1000 आहे, 50 रुपीजनी वगैरे। सो असं आजचं कलेक्शन आहे, छान आहे, अफोर्डेबल आहे, कापडची क्वालिटी अगदी व्यवस्थित रेशो। त्यामधलं पहिलं कॉर्ड सेट आहे। सो अशा पद्धतीचं कॉर्ड सेट मला रेशो झालेला आहे। मधातून व्ही कट दिलेला आहे आणि इथं थोडंसं हाईड करण्यासाठी एक्स्ट्रा कापड लावलेलं आहे। सो अशा पद्धतीची डिझाईन दिलेली आहे, कंप्लीट खालपर्यंत व्ही नेक दिलेला आहे आणि मधामध्ये एक्स्ट्रा पार्टिशन दिलेलं आहे। सो अशा पद्धतीचं स्लीवलेस टॉप आहे। यावरचं हे आहे संगरिया ब्रँड्स आहे फ्रॉम मिंत्रा। सो जेवढं पण कलेक्शन आहे आजचं ते पूर्ण मिंत्राचं आहे। सो यामध्ये मी एस साईज पिक केलेला आहे, पूर्ण स्लीवलेस आहे। या ठिकाणावरून बलून पॅटर्नमध्ये दिलेला आहे, व्यवस्थित तुम्हाला साईडला इमेज दिसून जाईल याच्या घातल्यानंतर कसं दिसतं। सो अशा पद्धतीचं पूर्ण बलून पॅटर्न दिलेला आहे। बॅक साईडनी पूर्ण पॅक नेक दिलेला आहे कॉलरमध्ये आणि याला टक करण्यासाठी दोन्ही साईडला लेस दिली आहे। सो घातल्यानंतर ओव्हरऑल जे लुक येते याचं खूप व्यवस्थित येते। यात दोन कलर्स अवेलेबल आहे, एक येलो म्हणजे थोडंसं मस्टर्ड येलो आहे, प्रॉपर येलोमध्ये नाही आहे, मस्टर्ड येलोमध्ये, आणि एक आहे थोडं कॉफी कलर आहे पण खूप क्रीमिशमध्ये आहे। सो असे दोन कलर अवेलेबल आहे। फॅब्रिकचा विचार केला तर कॉटनमध्ये फॅब्रिक दिलेला आहे, प्युअर कॉटन नाही आहे, मिक्स आहे। आणि खालच्या साईडला सेम बॉटम दिलेला आहे, इलास्टिक दिलेली आहे दोन्ही साईडला। पॉकेटसुद्धा याच्यामध्ये रिशू झालेला आहे। जी डिझाईन वर टॉपवर दिलेली आहे ती सेम डिझाईन खालच्या साईडला दिली। नॉर्मल जसं आपलं कॉर्ड सेटचं पॅन्ट असतो त्या पद्धतीचं पॅन्ट दिलेलं आहे, फिटिंग अगदी व्यवस्थित येतं आहे। जे आहे ते थोडंसं ब्लेझर पॅटर्नमध्ये आहे, पण कापड ब्लेझरचं नाही आहे, थोडंसं असं क्रश्ड कापडमध्ये म्हणू शकतो आणि स्ट्रेचेबल कापड आहे। सो साईडला तुम्ही बघू शकता, तुम्हाला ओव्हरऑल लुक दिसून जाईल। सो हे आहे, हे टॉप आहे, कंप्लीट ब्लेझरसारखं टॉप दिलेलं आहे। या ठिकाणी बलून पॅटर्न आहे आणि पूर्ण लॉंग स्लीव्स दिलेली आहे। सो अशा पद्धतीचं पॅटर्न आहे याचं। आणि खालच्या साईडला या ठिकाणावरून स्लिट्स दिलेली आहे। सो प्रॉपर जे ट्राउझर पॅटर्नचे जे यायचे आधी त्या पद्धतीचं याचं लुक येतो ओव्हरऑल घातल्यानंतर। जे खालचं बॉटम आहे तो या ठिकाणावर येतो, सो थोडंफार या ठिकाणावरून तुमची स्किन दिसू शकतं। प्रॉपर जर वेअर केलं तर तेवढं दिसत नाही आणि खूप छान आहे। ओव्हरऑल जे लुक येत आहे याला घातल्यानंतर खूप छान येत आहे। दोन्ही साईडला दोन्ही स्लीवला छान स्ट्रेचेबल कापड दिलेलं आहे, पूर्ण ड्रेसला स्ट्रेचेबल कापड दिलेलं आहे। बॅक साईडचा नेक पूर्ण पॅक आहे, फ्रंट साईडमध्ये थोडीशी डिझाईन दिलेली आहे त्यांनी। पूर्ण स्टेडी लुक असतो घातल्यानंतर, जो एक ब्लेझरचा असतो तशा टाईपचं थोडं लुक येतो घातल्यानंतर। खालच्या साईडचं याचं बॉटम या पद्धतीचं दिलेलं आहे। सो यात इलास्टिक प्लेनमध्ये इलास्टिक दिलेलं आहे, त्यामुळे घातल्यानंतर जो लुक आहे तो अगदी व्यवस्थित येतो। पूर्ण प्लेन पॅन्ट दिलेलं आहे, असं मला स्लिट्स दिलेले आहे, डिझाईन दिलेली आहे, थ्रेड डिझाईन। अशा पद्धतीचं कुठलंही पॉकेट यामध्ये रिसीव झालेलं नाही आहे। सो हा स्ट्रेट पॅन्ट नाही आहे, थोडंसं बॉटम जे आहे खालचं ते थोडंसं ब्रॉड दिलेलं आहे। सो ओव्हरऑल प्लाझोसारखं थोडंसं याच्यामध्ये म्हणू शकतो किंवा आधी। सो हा थोडंसं वॉयलेट कलरमध्ये मला रिसीव झालेला आहे। यामध्ये पण मला वाटतं बहुतेक 4 कलर आहेत। सो खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेला आहे, तिथे जाऊन नक्की चेकआउट करा, 3 की 4 तरी कलर्स अवेलेबल आहेत। सो नेक्स्ट जे आहे, सो हे झाले 2 होते कॉर्ड सेट, त्यानंतर 2 जे आहे ते आहेत नाईट ड्रेस। सो यामध्ये इन्क्लूड केलं मी यासाठी कारण आजकाल मोस्टली असे नाईट ड्रेसेस असतात जे आपण बाहेर पण वेअर करू शकतो। सो अशा पद्धतीचं पीच कलरमध्ये मला रेशो झालेला आहे। या इचा ब्रँडचं जयचं हे नाईट ड्रेस आहे, वरचं कुर्ता पॅटर्नमध्ये दिलेलं आहे टॉप आणि
या ठिकाणी कुठलीही कट दिलेलं नाही, पूर्ण कंटिन्युएशनमध्ये असं दिलेलं आहे. मधामधात फ्लॉवर प्रिंट आहे आणि व्हाईट फ्लॉवरमध्ये येलो कलरचं डॉट दिलेलं आहे. सो अशा पद्धती आपले शॉर्ट कुर्ती जसे असतात त्या पॅटर्नमध्ये वरचं टॉप दिलेलं आहे. सो अशा पद्धतीचं हे टॉप दिलेलं आहे. याच्यासोबत सेम खालचं बॉटम रिशिव झालेला आहे. यात इलेक्ट्रिक दिलेलं आहे दोन्ही साईडला आणि वन साईड पॉकेट रिशिव झालेला आहे. सो अशा पद्धतीचं पॉकेट दिलेलं आहे आणि सिम्पल यात बॉटम रिशिव झालेलं आहे. सो अशा पद्धतीचं हे याचं बॉटम दिलेलं आहे. ओव्हरऑल क्वालिटी छान आहे, टिकाऊ आहे. त्यानंतर दुसरं जे आहे जे मी खूप दिवसापासून लिस्टमध्ये मी ठेवलं होतं माझ्या, ते आहे क्लॉरा ब्रँडचं. क्लॉरा ब्रँड झालं, बोस्टन क्लब झाले, याचे जे नाईट ड्रेसेस असतात खूप व्यवस्थित असतात. सो तसंच हा एक मी क्लॉरा ब्रँडचं विश लिस्टमध्ये ठेवलं होतं. सो अशा कलरमध्ये मला रिशिव झालेला आहे. थोडं डार्क कलरमध्ये मी मागवले. यात 2-3 प्रकार, यात सेम पॅटर्नमध्ये ऑरेंज कलर पण अवेलेबल आहे आणि दुसऱ्या वेगवेगळ्या प्रिंटमध्ये पण 2-3 अवेलेबल. सो तुम्ही ते पण जाऊन चेकआउट करू शकता. सो अशा पद्धतीचे या कलरमध्ये मला रिशिव झालेला आहे. कापडची क्वालिटी एकदम प्रीमियममध्ये आहे. कॉलर नेक दिलेला आहे, याला व्यवस्थित मधात पूर्ण बटन्स दिलेले आहेत. याला बेल पॅटर्न म्हणतात बहुतेक. सो अशामध्ये याचे स्लीव्ज दिलेले आहेत. अशा पद्धतीचं छान आहे. ओव्हरऑल क्वालिटी खूप अप्रतिम आहे, कारण क्लॉरा ब्रँड किंवा बोस्टन क्लब हे जसे ब्रँड आहेत याची जे कापडची क्वालिटी असते ती खूप अप्रतिम असते. बॉटम आहे ते थोडंसं ब्रॉडमध्ये दिलेलं आहे. जसे प्लाझोचे आपले जे खालचे बॉटम असते ते अगदी ब्रॉड असतात, त्या पद्धतीचं हे ब्रॉड दिलेलं आहे. डिजिटल प्रिंट यावर प्रिंट गेलेली आहे. खूप छान आहे. ओव्हरऑल जे कलर कॉम्बिनेशन दिलेलं आहे नाईट ड्रेसचं खूप छान आहे. सो अशा पद्धतीचं हे नाईट ड्रेस रिशिव झालेलं आहे. सो हा आपलं छोटंसं कलेक्शन तुम्हाला कसं वाटलं ते नक्की मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा. भेटूया आपण असेच एका नेक्स्ट व्लॉगमध्ये, नेक्स्ट हॉल व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.